क्या बोलती पब्लिक. मी तुमचा यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तहसीलच्या एका खेड्यामध्ये राहिला छोटा मोठा रील स्टार. बरं, मी तुम्हाला आज दाखवणार आहोत करंजी बाजार. ते पूर्ण लाईव्ह. तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर युट्यूब वर पाहू शकता. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या. ॲटोत बसून निघलो करंजी जायसाठी, कारण की आज माहीत झालं का आज करंजीले माऊल बाजार आहे म्हणून. मस्त हेडफोन मध्ये गाणे ऐकत मस्त मी निघलो आपल्या पांढरदेवीच्या रस्त्यानं. त्याच्यानंतर बसलो कोटोडा. कोटोडा मग आलो टोल नाका. हे टोल नाका वय बरं आपलं. कोणी फॉलोअर्स असेल तर सांगत जा बरं इतके. मग आले करंजीले पाहिल्यानंतर अरे बाप रे तर पोलीसवाले दिसत आहे बा. पैसे तर मागतेच आहे. झाली आपली खतरनाक एंट्री. पाहिलं तर बाप रे लय भारी तर माहोल दिसत आहे. मग आपल्याला सामान वगैरे घ्यायचं होतं तर आपण निघलो सीधं इकडं आलो. थकलो ना चुपचाप इथं बसून चहा प्यायला लागलो, कारण की आपल्याला बाजार करायचं होतं म्हणून आपण पण थकून गेलो होतो. तर मस्त गरम गरम चाय वगैरे पिलो, कारण की तुम्हाला माहीतच आहे आपण करंजीला आल्यानंतर पहिले चहाच पितो. इकडं आलो इकडं का नाही कोणी सामान वगैरे घेत नव्हतं म्हणून आपणच यांच्याकडून दिवे वगैरे घेतले. यांची बोलणी करून टाकलं आणि इकडं वेट केलो यांच्याकडून कोणी सामान घेते का म्हणून. कमीत कमी 10-15 मिनिट तर वेट केलो, पण एकही जणांनी यांच्याकडून सामान नाही घेतलं, कारण की हे दिवे साधे आहे म्हणून नाही घेतले. आजकाल कसं सगळेच जण डिझाईनवाले दिवे वापरतात ना म्हणून. पण हे दिवेले महत्व नाही बरं. हे साधे दिवे आपले चांगले रे भाऊ. आपण मग तिकडून नाही घेतले सामान. आपण का नाही जास्त मोठ्या दुकानातून कपडे वगैरे नाही घेत बरं. इथूनच कपडे वगैरे घेतले लहान दुकानातून. मग इकडं आलो भाजीपाला वगैरे बड्यापैकी घेतलो. मग पुन्हा का नाही आठवण आलं का सामान काहीतरी विसरलो म्हणून पुन्हा इकडं आलो तर अजूनपर्यंत गर्दी वाढतच होती, कमी काही नाही होत होती. मग सामान वगैरे पूर्ण घेतलं न बसलो ॲटोत बसून का नाही मला पण काम होतं. मग आलो डायरेक्ट वावरात आल्यानंतर का नाही बकऱ्या गिकऱ्या पाळले. हे सोय बरं बकऱ्या, हे आमच्या आपाजीचेच बकऱ्या होय बरं. वाघानं घेतले होते हे आमचे आपाजीचेच बकऱ्या होय. मी काही त्या दिवशी वावरात नाही गेलो बरं.